नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA मराठी कोर्स कोड M49 NEP 2020 पॅटर्न 70:30 70 मार्क लेखी परीक्षा 30 मार्क इंटरनलला। मे 2024 एक्झामिनेशन टाइमटेबल आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। ह्याच्या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे एक्झामिनेशन टाइमटेबल, दोन व्हिडिओ बनलेला आहे, दोन व्हिडिओ बनवलेला आहे। आता हा व्हिडिओ बनण्याचं कारण काय आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने त्यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ycmu.digitaluniversity.ac ह्याच्यावर एक्झामिनेशनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं टाइमटेबल बघायला मिळेल। मे 2024 एक्झामिनेशनचं सर्वच कोर्सेसचं टाइमटेबल बघायला मिळेल। त्याच्यामध्ये त्यांनी 25 एप्रिल 2024ला एक टाइमटेबल टाकलं होतं, त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे। मग पुन्हा नंतर त्यांनी 29 एप्रिल 2024ला त्या टाइमटेबलमध्ये ते रिवाइज्ड केलं टाइमटेबल, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आहे। जी 25 एप्रिल 2024ला जे टाइमटेबल टाकलं होतं त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी दुरुस्त्या केल्या आहेत, चुका होत्या त्याच्यामध्ये, ते आपल्यालाही माहीत होत्या चुका, पण आपण त्याचं रिवाइज्ड होण्याचं वाट पाहत होतो। ठीक आहे, मग त्या 25 एप्रिलच्या अपलोडेड फाईलमध्ये त्यांनी दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि दुरुस्ती करून ती फाईल त्यांनी 29 एप्रिल 2024 रोजी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्वच कोर्सेसचं जी MAचे आहेत, MA मराठी आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, MA उर्दू आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, MA हिंदी आहे, ही जी NEP 2020 पॅटर्ननुसार 2023-24 या फर्स्ट इयरला ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशी जेवढे MA आहेत त्या सगळ्या MAचं एक्झामिनेशन टाइमटेबल मे 2024चं रिव्हिजन करण्यात आलं, दुरुस्ती करण्यात आलेली आहे। ही दुरुस्ती करून 29 एप्रिलला त्यांनी वेबसाईटवर टाइमटेबल टाकलेलं होतं। मग आपण काय केलं, 30 एप्रिलला एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, त्यानंतर MA इकॉनॉमिक्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशी जी NEP 2020 पॅटर्नची जेवढे होते ती रिवाइज्ड टाइमटेबल, दुरुस्ती झालेले टाइमटेबल सगळेच 30 एप्रिलच्या व्हिडिओमध्ये आपण ते टाकलेलं आहे, सगळेच एकाच ह्याच्यामध्ये। परंतु काही जणांनी तो व्हिडिओ पूर्ण बघितलेला नाही किंवा बघितलेलाच नाही। ठीक आहे, एकत्रित टाकले असल्यामुळे, त्याच्यामुळे आपण काय करत आहोत, आता प्रत्येक जी रिवाइज्ड झालेले आहेत MAचे NEP 2020 पॅटर्नचे त्या प्रत्येक MAचे फक्त MAचे आपण एक्सक्लुझिव्ह सेपरेट एक्झामिनेशन टाइमटेबलचे व्हिडिओ बनवत आहोत। काल एक MA हिस्ट्री M60चा काल एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे मे 2024 एक्झामिनेशन टाइमटेबलचा। आता हा दुसरा व्हिडिओ आहे MA मराठी M49 NEP 2020 पॅटर्न 70:30 मे 2024 एक्झामिनेशन टाइमटेबल। ह्याच्यामध्ये सत्र 1 आहे, सत्र 2 दोन्हीचंही टाइमटेबल आहे, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2। सेमिस्टर 1चे जे आहे ते पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठीचं टाइमटेबल आहे, ते रेग्युलरसाठी नाही। कारण रेग्युलरची सेमिस्टर 1ची MA मराठीची एक्झामिनेशन झाली होती डिसेंबर 2023 जानेवारी 2024मध्ये। ठीक आहे ना, मग त्या एक्झामिनेशनमध्ये जी विद्यार्थी फेल झालेले आहेत, ॲब्सेंट होते, व त्या ॲब्सेंट व फेल झालेल्या विद्यार्थ्यांनी नंतर मे 2024 समर 2024 एक्झामिनेशनचं ऑनलाईन फॉर्म रिपीटरसाठी पुनर्परीक्षार्थीसाठी जे आलेलं होतं तो फॉर्म भरलेला होता, अशा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षार्थ्यांची रिपीटर एक्झामिनेशनची मे 2024चं सत्र 1चं एक्झामिनेशन टाइमटेबल इथे दिलेलं आहे। ठीक आहे, आणि खाली जी सत्र 2 दिलेलं आहे ते रेग्युलर विद्यार्थ्याचं आहे, फ्रेशर विद्यार्थ्याचं आहे, ज्यांचं फर्स्ट सेमिस्टर क्लिअर झालेलं आहे आणि त्यांनी सेकंड सेमिस्टरला आहेत। ठीक आहे, रेग्युलरपणे। ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये सत्र 2चं टाइमटेबल खाली आहे, सत्र 1चं वरी आहे। आता ह्याच्यात फायदा काय होतो, फेल झालेल्या विद्यार्थ्यांचं ह्याच्यात फायदा होणार आहे, कारण त्यांना रेग्युलरची बी देता येणार आहे सेकंड सेमिस्टरची एक्झामिनेशन, आणि जी फर्स्ट सेमिस्टरला जी विषय फेल झाले होते, ॲब्सेंट होते व पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरला आलेला होता अशा लोकांना, त्यांना अगोदर सेमिस्टर 1ची परीक्षा देता येणार आहे आणि सेमिस्टर 1ची परीक्षा संपल्यानंतर फ्रेशरच्या विद्यार्थ्यासोबत खाली आपण बी फ्रेशर असल्याने सेकंड सेमिस्टरची एक्झामिनेशन देता येणार आहे। ठीक आहे,
त्याच्यामुळं त्यांचं फर्स्ट इयर बी क्लिअर होईल अगोदरचं राहिलेलं, आणि रेग्युलरप्रमाणे सेकंड सेमिस्टर बी क्लिअर होऊन जाईल, आणि फर्स्ट सेमिस्टरचा तुम्हाला पासिंगचा मार्क मिळेल, काही व्यत्यय येणार नाही. ठीक आहे. ही विद्यापीठानं खूप चांगली गोष्ट केली आहे. अगोदर असं नव्हतं, पण आता केलेलं आहे. त्याच्यामुळं खूप चांगलं आहे, खूप फायद्याचं आहे. ठीक आहे. आपण व्हिडिओ बघूया. मोठा व्हिडिओ होत आहे. तर सेमिस्टर 1 पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांचं पहिला पेपर असणार आहे 24 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. आता एक आहे की जुना जो टाईमटेबल होता चुका असलेला, तर त्या चुका काय सुधारणा केली हे मी सांगत बसणार नाही, कारण ही रिवाइज्ड आहे, ही दुरुस्ती होऊन आलेलं टाईमटेबल आहे. त्याच्यामुळं त्या जुना चुकाचा उल्लेख करायची गरज नाही. जी समोर आहेत ते योग्य टाईमटेबल आहे, रिवाइज्ड आहे. ठीक आहे. मग डायरेक्ट टाईमटेबल वाचून दाखवतो, हीच असणार आहे तुम्हाला टाईमटेबल. आता ह्याच्यात काही दुरुस्ती व्हायची गरज नाही. पहिला पेपर 24 मे 2024 रोजी असणार आहे सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. 2.5 तासाचा पेपर आहे. MAR 570 साहित्य विचार भाग 1. दुसरा पेपर 25 मे 2024 सकाळी 10:30 ते 1 MAR 571 साहित्य अभ्यास पद्धती. तिसरा पेपर 26 मे 2024 सकाळी 10:30 ते 1 MAR 572 मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास. चौथा पेपर 27 मे 2024 सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. लक्ष ठेवायचे, हा पेपर घातक, म्हणजे तुम्हाला दुर्लक्ष केल्यावर घात होऊ शकतो. 27 मे 2024चा पेपर जो आहे सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत आहे. छोटा पेपर आहे. MAR 573 आहे साहित्यातील प्रवाह भाग 1. पाचवा पेपर ऑप्शनल पेपर असणार आहे. इथं 2 पेपरचं तुम्हाला टाईमटेबल दाखवलं जाणार आहे. त्या दोन्हीपैकी तुमचं एक असणार आहे. ठीक आहे. ऑप्शनल पेपर आहे. तुम्हाला जो घेतलेला आहे तोच परीक्षेला द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला पेपर टाईम तर एकच आहे, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. 28 मे 2024 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ऑप्शनलपैकी पहिला पेपर आहे MAR 575 संहिता एक मिनिट. तर हां, ऑप्शनल पेपरमध्ये पहिला पेपर आहे MAR 574 व्यावसायिक लेखन. ठीक आहे. किंवा दुसरा असणार आहे MAR 575 संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती. तर या दोन्हीपैकी कोणता आहे बघा, MAR 574 किंवा MAR 575, दोन्हीपैकी एक पेपर तुमचा असणार आहे. शेवटचा 6वा पेपर असणार आहे 29 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. MAR 599 संशोधन पद्धती. हे पुनर्परीक्षार्थीचं झालं. आता पुनर्परीक्षार्थीची परीक्षा संपल्यानंतरच सेकंड सेमिस्टर चालू होणार आहे. सेमिस्टर 2चा पहिला पेपर असणार आहे रेग्युलरवाल्यांचा 30 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत MAR 576 साहित्य विचार भाग 2. दुसरा पेपर 31 मे 2024 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत MAR 577 आधुनिक वाङ्मयाचा इतिहास. तिसरा पेपर 1 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत MAR 578 भाषा विज्ञान. चौथा पेपर 2 जून 2024 रोजी असणार आहे सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत MAR 579 साहित्यातील प्रवाह भाग 2. शेवटचा पेपर असणार आहे ऑप्शनल पेपर. ऑप्शनल दोन्हीपैकी एक असणार आहे. 3 जून 2024 रोजी असणार आहे 10:30 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे. ऑप्शनलपैकी पहिला आहे MAR 580 टौलनिक साहित्य अभ्यास, किंवा दुसरा आहे MAR 581 मराठी रंगभूमी. ह्या दोन्हीपैकी तुमचा कोणता आहे तो पहा. तुम्हाला जर ध्यानात येत नसेल तर तुम्ही काय करायचे, स्टडी सेंटरला आपला PRN नंबर सांगायचा आहे, सर तुम्हाला सांगतील. किंवा जर तुमच्याकडं 2023-24 फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली जर पावती असेल, रिसिप्ट असेल, फायनल प्रिंटआउट असेल, तर त्या फायनल प्रिंटआउटवर सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 दोन्हीची पेपर तुम्हाला दिलेले आहेत. सेमिस्टर 1चे ऑप्शनल बघा, सेमिस्टर 2चेही बघा. डिटेल दिलेला आहे तुम्हाला कोणता पेपर आहे ऑप्शनल तो. ठीक आहे. खाली परीक्षेला येताना कोणकोणत्या गोष्टीचं भान राहिलं पाहिजे, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, असं हे नोटीस दिले आहेत. एक 7 नोटीस आहेत. शॉर्टकटमध्ये सांगतो. परीक्षेला येताना हॉल तिकीट घेऊन यायचं आहे. पुन्हा नंतर आयडेंटिटी कार्ड घेऊन यायचं आहे. कॉलेजमार्फत दिलेलं, कॉलेजनं दिलेलं नसेल तर एक छोटासा फोटो घेऊन जाऊन कॉलेजवर आयडेंटिटी कार्डवर चिटकावून सही शिक्का घेऊन यायचा आहे. तिसरं असणार आहे परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्हाला वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. आणि परीक्षा चालू झाल्यानंतर, लिहायला चालू झाल्यानंतर अर्धा तास संपल्यानंतर जर कोणी विद्यार्थी परीक्षेला आला तर त्याला प्रवेश दिला जाणार नाही. मोबाईल, ऑडिओ व्हिज्युअल्स वगैरे जे इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत ती प्रवेश प्रतिबंध केलेला आहे, त्यांना बंदित आहेत ती. पुढचं आहे 1982च्या नियमानुसार कॉपी मुक्त आहे. कॉपी केलं तर तुम्हाला त्याचं दंड देण्यात येईल. पुढचं आहे रिझल्ट तुम्हाला ycmu.digitaluniversity.ac ह्या विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर कळवण्यात येईल. तर ऑफिशियल वेबसाईटवर सतत पाहत राहायचं आहे.
शेवटचा असणार आहे. रिझल्ट आल्यानंतर जर तुम्हाला रिझल्ट बरोबर नाही वाटत, तुम्ही संतुष्ट नसाल, तर रिझल्ट लागल्यापासून 15 दिवसाच्या आत YCM युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट देऊ शकता. रिव्हॅल्युएशनसाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी, मार्क्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही कंप्लेंट देऊ शकता, अर्ज करू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत सगळ्यापर्यंत पाठवा. रिवाइज्ड टाइम टेबल आहे म्हणावं, जास्त काही दुरुस्त्या नाहीत, परंतु थोडी का होणार दुरुस्ती आहे, तर ते दुरुस्त केलेलं दाखवायलाच पाहिजे आपल्याला. तर हे रिवाइज टाइम टेबल शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. पुढची व्हिडिओ लवकरच येत आहे.